तर मुलगा आणि मुलगीमध्ये कोणतरी मांगलिक असायचं. त्याची ऊर्जा खूप जास्त असायची. मुलीची ऊर्जा कमी असायची. त्याच्यातून सेक्शुअलिटी जास्त असायची. ओके. मग सेक्शुअलिटी जास्त असल्यानंतर सांगितलं जातं, की त्यांच्या मुलीकडून खूप मुलं जन्माला यायची. मग तिचा तो भार आहे तो आपल्याला झेपत नसायचा. त्यातनं त्यांचा मृत्यू व्हायचा. ओके. जो मृत्यू व्हायचा त्यातून सांगितलं जातं, की मग मांगलिक मुलाबरोबर लग्न केलं, की कोणाचा तरी मृत्यू होतो दोघांमध्ये. मग मुलगी असेल तर मुलाचं होईल, मुलगा असेल तर मग असा गोष्ट सांगितली जायची. तो जो परसेप्शन आहे ते आतापर्यंत प्रत्येकाच्या अजूनही मानत आहे. कोणतरी जातं अशी एक गोष्ट आहे. तर ते पूर्ण आपण असत्य खोटी आहे. मानू शकतो. येस, की तो असत्य आहे, ती गोष्ट नाही. मंगळ म्हणजे डबल एनर्जी. त्यावेळेसला सेक्शुअलिटी जास्त असायची म्हणून त्या गोष्टी व्हायच्या. पण आता ते सांगायला गेलं तर पृथ्वीमध्ये 45% पीपल्स आर मांगलिक. म्हणजे 45% 45% लोक मांगलिक आहेत. डबल एनर्जी आहे त्यांच्याकडे. ही गोष्ट चांगली आहे. उलट मी आता माझ्याकडे कुंडली बघायला येणाऱ्यांना मी कॉंग्रॅच्युलेट करतो, बर. की तुम्ही मांगलिक आहात. कॉंग्रॅच्युलेशन.